आज आपण केलेला आहे अंड्याचा एक नवीन प्रकार। तर बघा काय भारी दिसतो आहे आणि चवीला तर तुम्ही विचारू नका, एकदम अप्रतिम वाटतो आणि मला खात्री आहे की ही रेसिपी खूप कमी लोकांना माहिती असेल। नमस्कार, मी प्रतिमास किचनमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत। तर आपण बरेचदा अंडा करी किंवा अंडा भुर्जी हे प्रकार करत असतो आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती अंड्याच्या बऱ्याचशा रेसिपी पण बघितलेल्या आहे। पण आज आपण अंड्याचा एक नवीन प्रकार करणार आहोत, ती म्हणजे अंडा टिक्का मसाला। अंडा टिक्का मसाला करायला आपल्याला अगदी घरगुती साहित्य लागतात, पण त्याची पद्धत जरा वेगळी आहे। ती खायला पण अप्रतिम वाटते आणि दिसायला पण खूप छान दिसते। ज्यांना कोणाला ही रेसिपी माहिती नसेल त्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा। रेसिपी पूर्ण सविस्तर दाखवलेली आहे। पण रेसिपीला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी तर आपल्याला उकळलेली अंडी घ्यायची आहे। मी इथे 4 अंडी उकळून घेतलेली होती। तुम्ही इथे बघू शकता की अंडी सोलताना अजिबात ती तुटलेली किंवा क्रॅक झालेली आपल्याला दिसत नाही। अगदी पूर्ण अख्खीच्या अख्खी छान व्यवस्थित अंडी उकळून झालेली आहे। अंडी उकळून झाल्यानंतर आपल्याला त्याचे मध्यम आकाराचे असे स्लाइस कट करून घ्यायचे आहे। तुमच्याकडे जर एक स्लायसर असेल तर त्याच्याने पण तुम्ही करू शकता, नाहीतर मग सुरीने केलं तरी चालतं। आता इथे मी 4 अंड्याचे छान असे मध्यम आकाराचे स्लाइस करून घेतलेले आहेत। तुम्ही इथे बघू शकता की ते दिसायला पण खूप छान दिसते आहे। नंतर मी इथे मध्यम आकाराचे 2 कांदे घेतलेले आहे, ते पण आपल्याला छान बारीक चिरून घ्यायचे आहेत। आता इथे आपला कांदा पण व्यवस्थित मस्त बारीक असा चिरून झालेला आहे। नंतर आता आपल्याला इथे एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे। त्यामध्ये आता आपल्याला 10 ते 12 लसूण पाकळ्या, थोडीशी हिरवीगार कोथिंबीर, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरे टाकायचं आहे आणि मध्यम आकाराचा 1 टोमॅटो यामध्ये आपल्याला काप करून टाकायचा आहे। आता हे आपल्याला मिक्सर मध्ये छान वाटून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता की आपलं हे वाटण इथे तयार झालेलं आहे। त्याचा रंग पण एकदम सुरेख दिसतो आहे आणि छान बारीक वाटून झालेला आहे। आता आपल्याला एक टिक्का मसाला करायचा आहे। तर त्यासाठी मी इथे एक कढई गरम करून घेतलेली आहे आणि कढईमध्ये आपल्याला भाजी करण्यासाठी जेवढं तेल हवं आहे तेवढं टाकायचं आहे। तर तेलाचं प्रमाण कधी पण आपल्याला आपल्या आवडीनुसार घ्यायचं आहे। तर तेल गरम झालं की त्यामध्ये सर्वात आधी आपल्याला एक दालचिनीचा तुकडा टाकायचा आहे, थोडंसं जिरं टाकायचं आहे आणि एक तेजपान टाकायचं आहे आणि नंतर मग त्यामध्ये टाकायचं आहे बारीक चिरलेला कांदा। आता कांदा छान मध्यम गॅसवरती हलकासा सोनेरी रंगाचा होतपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि मग आता त्यामध्ये टाकायचं आहे वाटून घेतलेलं वाटण। वाटण टाकल्यानंतर व्यवस्थित आपल्याला हे वाटण मध्यम गॅसवरती तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। मसाले परतून झालं की यामध्ये काही कोरडे मसाले टाकायचे आहे। तर सर्वात आधी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे 1 चमचा धणे जिरे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, आपल्या चवीनुसार साधा लाल तिखट, हळद, चाट मसाला आणि मीठ। चाट मसाला टाकल्याने या भाजीला चव खूप छान येते। आता हे कोरडे मसाले टाकून झाल्यानंतर सगळे मसाले आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये थोडंसं जे वाटणाचं पाणी होतं ते टाकून परत मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला यामध्ये आता टाकायची आहे थोडीशी कसुरी मेथी। तर कसुरी मेथी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि आपल्याला जेवढी भाजीला ग्रेव्ही करायची आहे तेवढं आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी टाकायचं आहे। अंडा टिक्का मसाला हा खूप पातळ किंवा खूप असं दाट ग्रेव्हीचा नसतो, मध्यम असतो। तेवढं आपल्याला गरजेनुसार यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर आता आपण याच्यावरती झाकण झाकू आणि एक उकळी येऊ द्यायची आहे। 2 ते 4 मिनिटांनंतर तुम्ही इथे बघू शकता की याला मस्त एक उकळी आपण एक काढून घेतलेली आहे। आता यामध्ये आपल्याला अंड्याचे स्लाइस असे एक एक करून टाकायचे आहे आणि आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 2 ते 3 चम्मच व्यवस्थित फेटून घेतलेलं दही। हे दही जेव्हा आपण कसुरी मेथी टाकतो तेव्हा टाकायचं होतं, पण मी इथे टाकायला विसरलेली होती, म्हणून अंडा टाकल्यानंतर मी इथे यामध्ये टाकते आहे। या स्टेजला टाकलं तरी पण चालतं, पण आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 मिनिट मध्यम गॅसवरती परत 1 ते 2 आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे। आता 2 ते 3 मिनिटांनंतर तुम्ही इथे बघू शकता की
अंडा टिक्का मसाला मस्त इथे असा उकळतो आहे, त्याला तवंग पण छान आलेला आहे आणि रंग पण अगदी सुरेख आलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला सर्वात शेवटी टाकायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर. अशा एकदम साध्या सोप्या पद्धतीने हॉटेलमध्ये जसा मिळतो तसा अगदी अंडा टिक्का मसाला आज आपण केलेला आहे. दिसायला तर भारीच दिसतो आहे, पण चवीला पण अप्रतिम वाटतो. यापूर्वी जर तुम्ही ही रेसिपी कधी केली नसेल तर नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करा. हा अंडा टिक्का मसाला तुम्ही नान सोबत, फुलक्यांसोबत, रोटी सोबत किंवा भाकरी सोबत सुद्धा खाऊ शकता. अप्रतिम वाटतो. आणि आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया अशा साध्या सोप्या नवनवीन आणि झणझणीत रेसिपींसह. तोपर्यंत बाय बाय.